छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। जगन्नाथ अप्पा काय म्हणायचं, अप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला उपस्थित आजचे सत्कार मूर्ती आपले सर्वांचे लाडके आप्पा, त्याचबरोबर आमदार राजेश मोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, प्रमोद हिंदूराव, गोपाळ लांडगे, विलास जोशी, निलेश शिंदे, रवी पाटील, रमाकांत, अरुण आशन, अरे आपला प्रशांत, अण्णा रोकडे, भरत गंगोत्री, आयुक्त आपल्या इंदुराणी जाखड, सगळ्यांची नावं घेत नाही मी। नाना नाना सूर्यवंशी, आणि नवीन गवळी, आणि आपण आहे ना सचिन कोटे, कार्यक्रमाचे सर्व आयोजक आणि आप्पांना 75 वर्ष सावलीसारखी साथ देणारे आपल्या सौ अप्पा शिंदे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, बघा जेवढी नावं दिली तेवढे मी वाचलेली आहेत, आता ज्यांनी दिली त्याची चूक असेल पुढची। डॉक्टर प्रशांत पाटील, रायबोळे, सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पा शिंदे यांचं अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, कार्यक्रमानिमित्त मनापासून, अगदी हृदयापासून अभिष्ट चिंतन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना ठणठणीत आणि औषध विरहित आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। ते सगळ्यांना औषधं देतात, पण ते औषध विरहित त्यांचं पुढचं आयुष्य यशस्वीपणे त्यांनी वाटचाल केली पाहिजे। अप्पासाहेब एक केमिस्ट रत्न म्हणून संपूर्ण देशामध्ये माहीत आहेत, सेवा पुरुष आणि केमिस्ट हृदय सम्राट आपण किताब मिळालंय त्यांना, असा लाडका किताब त्यांना मिळालाय आणि विधान परिषदेचे माजी आमदारही आहेत। ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट महासंघाचे ते अध्यक्ष आहेत। पण या सर्व मानसन्मानापेक्षा त्यांचं कर्तव्य खूप मोठं आहे आणि या सगळ्यापेक्षा सगळ्यांचे लाडके आप्पा हा सगळ्यात मोठा मान त्यांना मिळालेला आहे। खरं म्हणजे 24/7 24 तास औषधांच्या घराड्यात राहून पण अगदी निरोगी आहात आपण, आणि असेच आपण यापुढे देखील ठणठणीत बरे राहा, चांगले राहा आणि आम्हाला सगळ्यांना तुमचा शतक महोत्सव, सेंचुरी साजरी करण्याची संधी मिळावी अशा प्रकारचे देखील या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देतो। पक्षभेद विसरून, राजकारण विरहित, राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपणारा माणूस म्हणून कोण असेल तर त्यांचं नाव अप्पा शिंदे। आप्पांचं जीवन म्हणजे कार्यशीलता, समर्पण आणि समाजसेवेचं प्रतीक असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून सामाजिक कार्य उभं करायचं असेल तर जात, पात, धर्म, पक्ष या भिंती पाडाव्या लागतात याची जाणीव ठेवणारा नेता म्हणून आप्पांची ओळख आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो। करोना काळात देखील आप्पांनी केलेलं काम आभाळा एवढं मोठं होतं, आपण सगळे साक्षीदार आहात। मी देखील त्यांना किती वेळा फोन केला, कधी आता पण कधी कुठे औषध कुठलं मिळत नसेल तर आप्पांना मी फोन करतो।
आणि आप्पा कसंही करून ते मिळवून देतात, ही आप्पांची खऱ्या अर्थाने ओळख आहे. आणि म्हणून करोना काळात देखील आपण सगळ्यांनी जीवन मरणाचा लढा दिला. आपले परके झाले आणि अनपेक्षित असं संकट आपल्यावर आलं होतं. काय करायचं कुणाला माहित नव्हतं, कारण हा आजारच अनपेक्षित होता. लाखो लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेला, अनेक लोक बाधित झाले, अनेक लोक सेवा करता करता बाधित झाले. आणि पण माणुसकीचा झरा जिवंतपणे वाहत राहणारा त्यावेळेस आपण प्रत्येकाच्या कर्तृत्वातून पाहिला. आणि खऱ्या अर्थाने माणुसकी काय असते असं दाखवणारे त्या करोना काळात आपण आप्पा पाहिले. मी काय अतिशयोक्ती करत नाही, परंतु आप्पा कधी कुणालाही काही अडचण असेल, काही संकट, विलास जोशी आमच्या इकडे आहेत, विलास जोशी काही वैद्यकीय आरोग्य विभागाचं काम म्हटलं की ते मला पहिलं आप्पांचं नाव सांगायचे. बरोबर आहे ना विलास जोशी? रेमडेसिवीर पाहिजे आप्पा, दुसरं आणखी कुठलं टोसिलिझुमाब पाहिजे आप्पा. अरे आप्पा त्या टायमाला खऱ्या अर्थाने करोना काळामध्ये देवदूत म्हणून त्यांनी काम केलं. आणि म्हणून अशा काळात खऱ्या अर्थाने नुसतं उभं असणं देखील औषधापेक्षाही मोठं होतं. धीर देणं देखील औषधापेक्षा मोठं होतं. कारण त्या काळात माणसं घाबरली होती. काय सगळं दिसायचं हॉस्पिटलमध्ये, पांढरे पीपी किट घातलेले डॉक्टर, स्टाफ, काय कोणाचा चेहरा दिसायचा नाही. आणि त्या काळात देखील आप्पांनी खूप मदत केली. मलाही आठवत आहे, मी देखील काही हॉस्पिटलमध्ये पीपी किट घालून गेलो. मला देखील मोठे मोठे मेसेज यायचे, असं काय खरं नाही, मी काय याच्यातून बाहेर येणार नाही, शेवटचं तरी मला बघून जा. मी म्हणायचो अरे बाबा खरंच असं काय झालं तर आयुष्यभर आपल्या मनाला एक चटका लागेल आणि एक खंत राहील. म्हणून मी सुरुवात केली, पीपी किट घालून भेटायची. मग रोज मला मेसेज यायला लागले, अरे मला भेटा, मला भेटा. आणि मग मला तेव्हाही आप्पा एकदा नाही दोनदा कोरोना झाला, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कोरोनातून वाचलो मी आणि या राज्याचा मुख्यमंत्री झालो. आणि त्या काळात मला आठवत आहे की खऱ्या अर्थाने आता मी तेव्हा सीएम म्हणून काम केलं, परंतु लोक सगळे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, पण मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि त्यावेळेस देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही टीम म्हणून काम करायचो. देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी कॉमन मॅन हा आपला असलाच पाहिजे. जसं आप्पांनी सर्वसामान्य माणसाची नाळ पकडून ठेवली आहे, जमिनीवरचा माणूस म्हणून आप्पांची ओळख आहे. आणि म्हणून सर्वसामान्यांची नाळ तुटता कामा नये, कारण आपण सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आहोत. सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारे लोक आहोत. आणि म्हणून रुग्णसेवा ही एक प्रकारची ईश्वर सेवाच आपण मानतो. त्यामुळेच आप्पांच्या पाठीशी लाखोंचे आशीर्वाद आप्पांच्या पाठीशी आहेत. आणि म्हणून तुम्ही एवढे लोक त्यांच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी उपस्थित आहात. मला आता कोणीतरी सांगितलं की 80,000 रक्ताच्या बाटल्या एका दिवसामध्ये जमा करण्याचं मोठं काम आप्पा आणि त्यांच्या टीमने केलं. अरे छोटी गोष्ट नाहीये. आणि त्याला तुम्हाला काहीतरी हे मिळालं, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं. आणि हे एक माणूस 80,000 एका माणसाच्या शब्दावर 80,000 रक्ताच्या बाटल्या एकत्र होऊ शकतात, एकत्र येऊ शकतात, जमा होऊ शकतात. कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. रक्त तयार करता येत नाही, एकाने दुसऱ्याला द्यावं लागतं. दुसऱ्याचा जीव वाचवायचा असेल तर कोणीतरी त्याला रक्त द्यावं लागतं. आणि म्हणून या अशा कामामध्ये आप्पा नेहमी पुढे राहिलेले आहेत. गरजूंना दवा देणाऱ्या
बरोबर ना. गरजूंना दवा देणाऱ्या आप्पांच्या मागे लाखो लोकांचा दुवा आहे. आणि म्हणून तुम्ही दवा देत राहा आणि दुवा घेत राहा. औषध विक्री हा केवळ एक व्यवसाय नाही, ते एक सामाजिक जबाबदारी असं समजून अहोरात्र आपण काम केलं. आज आप्पासाहेबांचा 75वा वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतोय. कोणी महारक्तदान शिबिर आयोजित केलं, कुठे सामूहिक विवाह सोहळे पार पाडले. या प्रत्येक कार्यक्रमात समाजकार्य तर होतच आहेच. आणि म्हणून वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणे नाही, तर ती एक समाजसेवाच आहे. ती एक संधी असते. ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना आप्पासाहेबांकडून घेतली पाहिजे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे जगन्नाथ आप्पा शिंदे, आपण आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार पाडलेला. राजकारण असो किंवा मेडिकल क्षेत्र असो, राजकारण असो व मेडिकल क्षेत्र, जिन्होंने काबिज किया है हर चप्पा, वो है सबके प्यारे आप्पा. शेवटी आपण जगन्नाथ, मी पण एकनाथ, तुम्ही पण शिंदे, मी पण शिंदे, दोनों भी है बड़े काम के बंदे. काम के बंदे बोले तो भाई काम तेही करतात, मी करतो सेवा. आणि म्हणून आप्पांचा कल राजकारणात होतात, परंतु त्याहीपेक्षा समाजकारणामध्ये आणि या वैद्यकीय क्षेत्रात, या मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. त्यामुळे कुणाला राजकारणात कुठली गोळी द्यायची आणि कोणता डोस पाजायचा हे आप्पाला सगळं माहिती आहे. हे सगळे खेळ खेळत खेळत आपण इथपर्यंत पोचलेले आहे. तसे तुम्हाला वाटतात तसे सोप्यात हलक्यात घेऊ नका आप्पाला. हलक्यात शिंदे आहे शेवटी. आणि हलक्यात घेतल्यानंतर काय होतं ते 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे. या महाराष्ट्राने नाही, देशाने नाही, जगभरातल्या 32 देशांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून शिंदे नावामध्ये, त्यामुळे आप्पा शिंदे नामी काफी आहे. गमतीचा भाग सोडा, परंतु आप्पा यांनी प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. शेवटी अशा प्रकारची माणसं, सर्वसामान्य माणसं, सर्व सामान्यांसाठी जगतात. दुसऱ्याचं दुःख आपलं समजून ते दूर करतात. खरं म्हणजे स्वतःसाठी तर सगळे जगतात, परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं हे कठीण असतं. आणि ते कठीण काम आपल्या आप्पांनी सोपं करून दाखवलं. हा एक मिसाल आहे, एक ज्वलंत उदाहरण आहे. मला काय मिळालं यापेक्षा समाजाला मी काय देतोय हे पाहून काम करणारे आप्पा, ही देखील त्यांची ओळख आहे. आणि म्हणून आपल्या आपल्या परीने प्रत्येक जण समाजामध्ये काम करत असतो. एकच लक्षात ठेवलं पाहिजे, मी नेहमी ते पाळतो, कारण समाजामध्ये, राजकारणामध्ये फार महत्वाचं असतं. खऱ्या अर्थाने पैसे देऊन बरंच काय मिळवता येतं, परंतु विश्वास आणि इमानदारी, प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही. आणि म्हणून ते आप्पांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी सांगू शकतो. खरं म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा या राज्याला काय, देशाला काय मिळालं हे पाहून आम्ही 2.5 वर्ष आप्पा काम केलं, त्याचे साक्षीदार तुम्ही आहात. आणि म्हणून या ठिकाणी पद येतात जातात, परंतु माणुसकी आणि आपलं काम, आपला प्रामाणिकपणा, आपलं डेडिकेशन आणि डिवोशन
माणसाने कधी सोडता कामा नये. आणि म्हणून मी देखील भाग्यवान समजतो स्वतःला. माझी ओळख, मी मुख्यमंत्री होतो, आता उपमुख्यमंत्री आहे, पण या सगळ्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम 2,40,00,000 बहिणींचा लाडका भाऊ ही मला ओळख मिळाली, ही सगळ्यात मोठी ओळख. आणि आप्पा, तुम्हाला या वैद्यकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात जे आज आपलं नाव आहे आणि आज आपली जी काही कीर्ती आहे ही अशीच मिळत नाही. त्याला वाहून घ्यावं लागतं, त्याला त्याग करावा लागतो, त्याला वेळ द्यावा लागतो. आणि म्हणून तुम्ही तुमच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये प्रत्येकाला आधार दिला, प्रत्येकाला मदत केली. मदत करणारे तुमचे हात होते, देणारे हात होते. आणि म्हणून या ठिकाणी आज तुमच्यासाठी एवढे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नेहमी आपण या देशभरातल्या केमिस्ट व्यावसायिकांना दिशा देण्याचं काम केलं. जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा आपण माझ्याकडे आले. एकदा कुठलं काहीतरी होतं, कोणतरी त्रास देत होता, तर मी त्याचा बंदोबस्त करून टाकला. आप्पा बोलले हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. बोला आप्पा चिंता करू नका. मला आता कोणीतरी सांगितलं मगाशी तुमचे अध्यक्ष काय सचिव हा अनिल भाऊनी ते आठवण करून दिली. शेवटी आपण काम कोणासाठी करतो? आपण समाजासाठी करतो. आणि म्हणून या राज्यामध्ये प्रत्येक घटक हा स्वतःला सुरक्षित समजलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं त्याला न्याय देण्याचं काम आज आप्पांसारखे लोक करतायत. आणि म्हणून समाज देखील आज सुरक्षित आहे, समाज पुढे जातोय. आणि म्हणून या ठिकाणी बाकी तुम्ही काय काय केलं, खूप केलं. औषध विक्रीचा निर्णय ऑनलाईन केलं, एक्सपायरी औषधांचा विषय, त्याच्यावर विक्रीवर अंकुश, अशा अनेक मागण्यांसाठी आप्पांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गेल्या 10 वर्षापासून तुम्ही काय जनता दरबार भरवायला लागले. आता दर गुरुवारी औषध वैद्यकीय मदत आणि शैक्षणिक मदत आणि जनता दरबार, काही कुठलं सत्तेचं पद नसताना म्हणजे तुम्ही आमच्या पुढे आहे 4 पावलं. म्हणजे सरकार जिथं पोचत नाही तिथं तुम्ही पोचताय, हे देखील मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो. आणि काश्मीर ते कन्याकुमारी कुठेही गरजूंना औषधे लागली तर त्यांना विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्याचं काम केलं. खेळाडूंना प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, हे सगळं आपण केलं. आणि म्हणून आप्पासाहेबांची माणसं समाजासाठी टॉनिक सारखी असतात. खऱ्या अर्थाने समाजासाठी हे टॉनिक आहे. मी जसं म्हणतो पब्लिक हे माझं टॉनिक आहे, तसं आप्पासाहेबांसारखी माणसं देखील समाजासाठी टॉनिक आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून समाज सशक्त आणि तंदुरुस्त होत असतो. सेवेचं हे टॉनिक त्यांनी खूप वर्ष यापुढे देखील समाजाला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याला देत राहावं आणि त्यांनी शतायुष्य व्हावं हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा अजून एक काहीतरी शेर मला दिलाय. दिले नादान तुझे हुआ क्या है, दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है. इस दर्द की दवा आपले आप्पासाहेब शिंदे आहेत, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आप्पांचा शतक महोत्सव आपण सर्वजण मिळून साजरा करू असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीने आप्पासाहेबांचं मी पुन्हा एकदा अभिष्ट चिंतन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.